हाय सर्वांना. मी शाळेतून आले तर मम्मी उन्हाकाराचं पाणी काय ती झाडे भिजत होती आणि तिकडे आजी टाक्या भरतीये. मग बापून खालचं इथलं पाणी वगैरे टाकले, मोटर चालू केली, टाक्या भरल्या. आधी तिकडे मी इकडं थोडं भिजवलं. ही झाडं थोडं लय सुकलं होतं, हराळी सगळी जळून टाकलेलं. आता परत फुटायला लागले. काय करता, थोडं पाणी द्यावं लागतंय. तिकडच्या झाडांना एक दिवस द्यायचं, इकडच्या झाडांना एक दिवस द्यायचं, एक दिवस टाक्या भरायच्या. पाणी लगेच निघतं या. मग आता इकडं सोडले. आता ही अजून सोडायचं, ती टाकी भरायची अजून. आज म्हणजे त्या टाकीत पाणी चालतंय. म्हणजे थोडं भिजवलं, पापडं हे वाळू घातल्या, सांडग्याचं ते भोगलं भरून मिळलं तिथं नेऊन ठेवलंय. आपण बापू म्हणलं मी साखर घेऊन येतो, आम्हाला कारखान्यात साखर मिळते, ऊस गेलाय ना. मग आता ते बापूला दे पैसे आणि यमनावर घेऊन जा तवर हे मिळी तिकडे लिहिते मला म्हणून. सांडगाचं पीठ मळलंय, मोठ्यावर ठेवलंय. सांडग्याला चालू करायचं झालं. हा किती इथं काय माहिती 50 दे की अजून. काय काय गाड्या नेहमीचीच बोंब आहे तुमची. आ कुठे आहे? कुठे आहे कुपन साखरच पुस्तक ह्याचं दिल तर गॅसच. साखर तर तुमच्याकडेच आहे. काय म्हणते काय नेहमी नाही. साखर आणाय पाणी भरतो गार बाटलीत आणि तसाच दोराळतो आता कुठंतरी. कुठं धुरा आता आज नाही उपटत कोथमीर, लय ऊन आहो. बिचार बापू उन्हात आणायचं काम करतात. खाली बसलो तरी भाजता येईन काय, 2 पाय येईना काढाय. अहो नको झाले अहो. पाहुणं समद्याला सांगतो लय ऊन आहे अहो, लय नको झाले. होय न्याना निघालो कारखान्यावर येतो साखर घेऊन. भावसाठी असले दे किती 350. मग अश्विनीच्या सोड की. जाऊ द्या, फोन करा वाटलं तर मी तिकडे गेलो पाठवून. हा? चला नमस्कार समद्यांना. सकाळी पैसे तुम्हाला काय हो त्याच रानात ट्रॅक्टर लावायचा आहे त्याचं दे रानातलं. नाही कोथमीरच उपटायची नाही आता. असू द्या चला 5 रुपयाने दिली सकाळी. काहीतरी त्या दिवशी मला सातनी जाती. अरे 7 ने रोज असतो निलाव वाळ्या रोजचे रोज. तू जेवतो वर आणि आता मग सांडगं चालू करत झालाय. चला बापूचं गेलं. हाय सर्वांना, गुड आफ्टरनून. इकडे बघा माझ्या मम्मीनी लसूण वाळायला घातलंय आणि मला म्हणली की व्हिडिओ काढ. हे बघा लसूण. म्हणलं काढते व्हिडिओ काढते. मम्मी तर ऐकलं माझी मम्मी मला धरू आणि त्यामुळं मग म्हणलं लसणाचा पण व्हिडिओ काढ. आणि मग नंतर मम्मीकडे जावं. मम्मीचं काय चाललंय काय. मम्मी तर चालणार नाही तसं, पण ती करते सांडगे आणि आजींचा सांडगे करतात दोघी जणी. हाय मम्मी. हाय हाय सगळ्यांना नमस्कार. काय चाललंय तुमचं? चाललं आज दुटी आणि सांडग्याची. चाललं सांडगं. सकाळपासून एवढं सांडगं घातलं बघा. अजून एवढं पीठ आहे. भुगलं गच्च भरून मळलं होतं. इरबळ आता ह्या झालं बाजा. इरबळ सांडगं घालायचं 5 वाजता. काय होत्याल ती होत्याल. फक्त आता तुमची ऑर्डर टाकायची बाकी आहे. ज्यांना मस्तपैकी मटकीच्या डाळीचे सांडगे खायच्यात आणि ओरिजिनल असं छान नाजूक एकदम बारीक सुंदर असं लिंबाच्या झाडाखाली बसून हवेला
होय त्याच्यामुळं चाललंय बघा हे सगळं आता. आणि वारं सुटले आणि कसं वारं सुटत सुटत मोहर आंब्याचा कसा मोहर पडतो तसा लिंबाचा मोहर पडतोय आपलं वर्षाव होतंय फुलं पडते ते. आणि वाट्यावर बसूनच चाललंय आता. उन्हात तर काय घालू शकत नाही, ऊन इतकं लागतंय की पार हा. ज्ञानेश्वरीला आमच्या व्हिडिओ काढत काढत सुद्धा जांभळ्या यायला लागल्या त्या. झोपणार आता जाऊन झोपती. तुझं ऍड्रेस लिहिलं का? मग काय लिहिलं. ज्ञानेश्वरीला म्हणलं ज्ञानू तू नुसतं फोन उचलून ऍड्रेस लिह, त्यावर आमचं होतंय पटापटा उरागतंय या. थांबा थांबा ही वरत्याल तरवटाचं फुलं ही पडलेली पुसून काढतोय. तुम्ही म्हणता तसं काय करतो मग ते कडू लागतील ना. तुम्ही म्हणता सांडग्यात काय टाकलंय कडू लागतंय. होय सकाळी तुम्हाला दाखवले की पीठ दळून आणलेलं, परत ना हे काल जिरी टाकले दळून आणलेली, तुम्ही सगळं बघितलं व्यवस्थित. असू दे तर त्या म्हणलं तुम्हाला दाखवा चाललंय हे सांडगं घालायचं काम. आता इरबळ आज हेच काम चालू या. तिकडं लसूण वाळू घातला या. आता लसणाचं वाला लसूण थोडा सुकवूनच द्यावा लागतो. तसं कुरिअरमध्ये मग आतनं काळा पडतो ना, म्हणून टाकलाय ती सुकायला. आता 2 दिवस ती सुकन. मग सगळ्यांच्या पॅकिंग करायच्या तर तुम्ही घ्या द्या ऑर्डरी पटापटा एवढ्या 2 दिवसात. म्हणजे मग सगळ्याची कुरिअर संगतच टाकायला. लसूण कसा एकच नंबर लसूण आहे. तुम्हाला फक्त बघायला पाहिजे. तुम्ही फक्त आता बघा. तर चला आता तुमचीच ऑर्डर टाकायच्या बाकी. इथं घ्या ऑर्डर सगळ्या टाकून पटापटा. सगळंच मिळत आहे तुम्हाला. उन्हाळी वाळवान सांडगं लसूण. नंबर सांगन एकदा. ज्ञानेश्वरी नंबर सांग, परत नंबर सांगायचा राहतो या. आणि नंबर नाही सांगितला की परत कमेंट करून वराटत्यात सगळ्या ताई. त्याच्यामुळे एकदा नंबर सांग ज्ञानेश्वरी. 96 99 08 38 27 आणि टायटलला पण देते. हां 96 99 08 38 हा माझा नंबर आहे. सगळ्यांनी व्हॉट्सअपला टाका. फोन जरी नाही उचलला तर डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आणि सांगायचं अमकं घ्यायचं आहे ताई, तमकं घ्यायचं आहे, ऑर्डर टाकायची. मी बघत जाईन, कारण का एखाद्याच मोबाईल घरात असतो, मी बाहेर असते, त्याच्यामुळे मग फोन उचलायचा हे थोडा प्रॉब्लेम येतो. कारण का काय नाही काय काम चालू असतं. मोबाईल कुठं घरात चार्जिंगला लाव, कुठं काय कर, मग त्याच्यामुळं असं. बाय सगळ्यांना, शुभ दुपार. बाय बाय, शुभ दुपार सर्वांना.